नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनमध्ये आज पाहणार आहोत अनेक ठिकाणी बोट दुर्घटनेच्या घटना वारंवार घडतायत आणि त्याचबरोबरीने सध्या उन्हाळ्यामुळे आणि अवकाळीमुळे सुद्धा भाज्यांचे दर जे आहेत ते गगनाला भिडले। तर मुंबईकरांवरती सुद्धा पाणी टंचाईचं संकट आहे। तसंच संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईचं संकट जे आवासून उभं आहे। या सगळ्या संदर्भातल्या बातम्या त्या आधी पाहूयात। हेडलाईन्स। मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस, अन्यथा प्रत्येक महिन्याला 2% दंड भरावा लागणार। उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली। 3 जवानांचा मृत्यू, बुडलेल्या दोघांना वाचवताना अपघात। उजनी धरणातील शोध मोहीम 40 तासांनंतर संपली। सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले। एकाच कुटुंबातल्या 4घांचा समावेश। काँग्रेसच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटलांची हजेरी। सांगलीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला? कार्यक्रमानंतर चर्चांना उधाण। बेकारीची झळ आयआयटीएन्सना सुद्धा। चालू वर्षातल्या 38% विद्यार्थ्यांना अजूनही प्लेसमेंट नाही। आरटीआयमध्ये माहिती उघड। बूथ वाईज मतदानाची माहिती देणं बेकायदेशीर। निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र। माहिती पुरवली तर दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर 100हून अधिक वेळा कारवाई, तर भावेशवर बलात्कारासह 6 गुन्हे दाखल असल्याचीही पोलिसांची माहिती। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालच्या मुलाची 5 जूनपर्यंत रिमांड, तर रिमांड होममध्ये केली रवानगी। संज्ञान म्हणून खटला चालवण्याबाबत चाचपणी होणार। सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण। सोन्याच्या भावात 1200 रुपयांची तर चांदीच्या भावात 3000 रुपयांची झाली घसरण। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दुपारी 12 ते 1 दरम्यान मेगा ब्लॉक। मुंबईच्या दिशेनं हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 10% पाणीसाठा शिल्लक।